मित्रांनो नमस्कार. आरमोरी येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर वसलेले प्रसिद्ध नागझिरा वन्यजीव अभयारण्याची एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती. निसर्ग, वन्यजीव आणि जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्वजण सकाळीच उत्साहाने प्रवासाला निघालो. नागझिरा अभयारण्यातील पिटेझरी प्रवेशद्वार आरमोरीपासून सुमारे 101 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळपास 2 तासांचा प्रवास करावा लागतो. नागझिरा जंगल सफारीची वेळ सकाळी 6 ते 10 पर्यंत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजतापर्यंत अशी आहे. दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळ्यामुळे सफारी बंद असते. जंगल सफारीसाठी एका जिप्सीचे शुल्क सुमारे 4,500 रुपये असून एका जिप्सीमध्ये 6 पर्यटकांना बसण्याची परवानगी आहे. पर्यटक ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने बुकिंग करू शकतात. आम्ही ऑफलाईन बुकिंग करून सफारीसाठी सज्ज झालो. घनदाट जंगलातून जिप्सी पुढे सरकत असताना निसर्गाचे अद्भुत रूप अनुभवायला मिळाले. उंचच उंच वृक्ष, हिरवाईने नटलेले जंगल, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि शांत वातावरण यामुळे मन प्रसन्न झाले. प्रत्येक वळणावर एखादा वन्य प्राणी दिसेल या उत्सुकतेमुळे सफारी अधिकच रोमांचक वाटत होती. जंगलातील नैसर्गिक सौंदर्य, तलावांचे मनमोहक दृश्य आणि वन्यजीवांचे अधिकाभास पाहताना निसर्गाच्या वैभवाची जाणीव झाली. संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही होतो. फार पूर्वी या जंगलातील हत्तीची संख्या मोठ्या प्रमाणात असावी आणि त्यावरूनच या अभयारण्याला नागझिरा हे नाव पडले असावे अशी मान्यता आहे. तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मधोमध वसलेले हे अभयारण्य तब्बल 152.81 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चित्तड, नीलगाई, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी आढळतात. मित्रांनो, जंगल सफारी दरम्यान आम्हाला जंगलात मध्यभागी असलेले एक सुंदर विश्रामगृह रेस्ट हाऊस पाहण्याची संधी मिळाली. घनदाट जंगल आणि निसर्गमय वातावरणात वसलेले हे विश्रामगृह अतिशय आकर्षक दिसत होते. वन विभागाच्या माहितीनुसार हे विश्रामगृह विशेषतः वरिष्ठ अधिकारी, मान्यवर पाहुणे आणि विशेष परवानगी असलेल्या अतिथींसाठीच राखीव आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना हे मुक्काम करण्याची परवानगी नसते. मित्रांनो, नागझिरा जंगल सफारी दरम्यान आम्हाला अनेक वन्यजीव पक्षी पाहण्याचे भाग्य लाभले. त्यापैकी विशेष आकर्षण ठरला शिकाधारी सर्प गरुड. जंगलातील एका उंच झाडावर तो शांतपणे बसलेला दिसला. त्याची तीक्ष्ण नजर, डोक्यावर असलेला तुरा शिका आणि रुबाबदार व्यक्तिमत्व पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो होतो. शिकाधारी सर्प गरुड हा दक्षिण आशियातील जंगलांमध्ये आढळणारा मध्यम आकाराचा शिकारी पक्षी असून त्याचे मुख्य खाद्य म्हणजे साप, सरडे आणि इतर लहान सरपटणारे प्राणी आहेत. काही किलोमीटर जंगलात फिरल्यानंतर पर्यटकांना थोडा विसावा घेण्यासाठी जंगलातील निश्चित ठिकाणी काही काळ थांबण्याची संधी दिली जाते. घनदाट जंगलातील शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचे मनमोहक सौंदर्य अनुभवून पर्यटक येथे थोडा आराम करतात. या विश्रांतीमुळे प्रवासांचा थकवा दूर होतो आणि जंगलातील अनुभव अधिक आनंददायी बनतो. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा नव्या उत्साहाने जंगल सफारीला सुरुवात होते. त्यानंतर जिप्सी जंगलाच्या आतल्या भागाकडे मार्गक्रमण करते आणि वन्यजीव, पक्षी तसेच निसर्गाचे विविध रंग जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. त्यामुळे सफारीचा प्रत्येक टप्पा रोमांचक, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरतो. यानंतर आम्ही सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो सुवर्ण क्षण आला. जंगलातील एका पाणवठ्याजवळ पोहोचताच आमच्या नजरेस एक देखणा बिबट्या दिसला. तो शांतपणे पाणवठ्याच्या काठावर बसून पाणी पित होता. उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे हे जीवनदायी ठिकाण असतात आणि अशा ठिकाणी त्यांचे दर्शन होण्याची शक्यता अधिक असते. बिबट्याचे रोमांचकारी दर्शन झाल्यानंतर आमची सफारी सुरू राहिली. काही अंतर पार केल्यानंतर आम्हाला रानगव्यांचा एक मोठा कळप दिसला. जंगलातील मोकळ्या भागात हे भव्य प्राणी शांतपणे चरत होते. त्यांची मजबूत शरीरयष्टी, काळसर रंग आणि डौलदार चाल पाहून सर्वजण प्रभावित झाले. नागझिरा अभयारण्यात रानगव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हे जंगल त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी ओळखले जाते. हळूहळू संध्याकाळची चाहूल लागली होती. दिवसभर जंगलातील निसर्ग सौंदर्य आणि वन्यजीवांचे दर्शन घेत असताना वेळ कसा निघून गेला हेच कळले नाही. मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे उंच वृक्षाच्या फांद्यांमधून अलगद झिरपत होती. त्या किरणांनी
संपूर्ण जंगलात एक मोहक आणि रम्य रूप प्राप्त झाले होते. संध्याकाळच्या या नयनरम्य वातावरणात आमची सफारी पुढे सुरू असतानाच अचानक एका जागेत आम्हाला मोराचे दर्शन झाले. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेला हा देखणा पक्षी मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात अधिकच आकर्षक दिसत होता. अशा प्रकारे मित्रांनो, नागझिरा वन्यजीव अभयारण्याची ही सफर आमच्यासाठी अत्यंत रोमांचक, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय ठरली. जंगलातील घनदाट हिरवाई, विविध पक्ष्यांचे दर्शन, शिकाधारी सर्प, गरुड, रानगव्याचे कळप, पाणवठ्यावर पाणी पित असलेला बिबट्या आणि संध्याकाळी सोनेरी किरणात दिसलेला मोर यामुळे ही सफर आयुष्यभर स्मरणात राहणारी ठरली.